आणि हे ठराव सगळ्यांच्या सर्वांनी पास झाल्यानंतर आमचे समाजाचे नेते भाषण करतले आणि आपण नंतर हो कार्यक्रम संपतलो. तर हो ठराव असा हो ठराव सगळ्यांनी हातीर काढचो आणि ह्याला मान्यता दिवची. तर ठरावा पडला की माननीय रविनायक यांच्या मार्गदर्शनाखाली आजी माजी आमदार व बुजुर्ग बांधवांना घेऊन 8 दिवसाच्या आत अखिल गोवर्धन भंडारी समाजाची स्थायी समिती नेमणे. परत माननीय रविनायक यांच्या मार्गदर्शनाखाली स्टेजवर बसलेले असतात ते सगळे आमदार माजी आमदार आणि आमच्या समाजाचे बुजुर्ग असे लोकांना घेऊन 8 दिवसाच्या भितर अखिल गोवर्धन भंडारी समाजाची अस्थायी समिती नेमणे. त्यांना अस्थायी समिती नेमण्यात तुमचं पावर असा ओके. तर दुसरं ठराव असा तो अस्थायी समिती झाल्यानंतर समाजाची दिशा 8 दिवसांत करण्यासाठी समितीला अधिकार देणे व अस्थायी समिती झाल्यानंतर समाजाची दिशा ठरवण्यासाठी समितीला अधिकार देणे व 8 दिवसांच्या आत समाज कार्यकर्त्याला राजी करणे. ही समाज कार्यकर्ती सध्या असा त्यांना राजी करपाचे. अन्यथा अस्थायी समितीच्या मार्गदर्शनाखाली पुढील रोपणीच्या ठरवण्यात येईल. बरोबर. तर तुला परत सांगा अस्थायी समिती झाल्यानंतर समाजाची दिशा ठरवतात समिती अधिकार घेऊ आणि 8 दिवसाच्या भीतर समाज कार्यकर्ती राजी करा. ना जाल्यार अस्थायी समिती ज्यांना पुढे मार्गदर्शन करतले ते कितें सांगता त्या प्रमाणे आमी मुखार वचपाचें. हे 2 ठराव जे आसा ते तुमकां मान्य आसा. थँक यू व्हेरी मच. उपस्थित आसा जे कितें हांगा ठराव घेता ते सगळे जाण हांगासर तो लो लागता. जो पळय भंडारी समाजाक हे आसा जे कितें आमी ठरयता ते करता. आता जे कितें घडटा जे कितें इल्लीगल कमिटी चलता तांचो टर्म 2021 काबार जाल्लो आसा. जेन्ना 2021 काबार जाल्लो आसा बायलॉजान ताका एक्सटेंशन हांगा खंय दिवलें ना. जेन्ना बायलॉजान एक्सटेंशन ना तेन्ना ते इल्लीगली फुडें व्हरपाक शकना. एंटरमॉस तांच्यांनी 1 म्हयनो किंवा 6 म्हयने घेवंक जाय आशिल्ले. 2021 ते 6 म्हयने घेवंक जाय आशिल्ले ते तांच्यांनी करूं ना. तांच्यांनी डायरेक्टली 3 वर्सां फुडें केले. पूण ठरयलें कोणें? आमी सगळे जाण आशिल्ले थंय ऑनलायन मिटिंगेक. जेन्ना आमी सगळे जाण जर ऑनलायन मिटिंगेक ना जाल्यार तांच्यांनी एक्सटेंशन कशें केलें? जे आमकां मंजूर ना. जेन्ना आमकां ते मंजूर ना तेन्ना असले आमचे सभेक ते सगळे आमी रद्द करूंक जाय आसता. फर्स्ट ऑफ ऑल तांच्यांनी थंय जे पळय इल्लीगल जो कारभार केल्लो आसा तो आमी पयलीं पुलीस स्टेशनार सुद्दां आमी कंप्लेन दिल्ली आसा जे तांच्यांनी इल्लीगली केल्लें आसा. जेन्ना अशें कोणी करता कमिटी आनी तांचेर जर एफआयआर जाता कितें जाता जाल्यार तांच्यांनी रोखडेच सकयल घेवपाक जाय. कित्याक तांच्यांनी प्रूव करून दाखोवपाक जाय की आमी जे पळय आमचेर आरोप जाल्ले आसा ते सिद्ध करपाक तांच्यांनी कमिटी वयल्यान देवपाक जाय. आतां हाज्या फुडें ऑनलायन जे आसा पळय ते ऑनलायन मिटिंगेक तांच्यांनी एमेंडमेंट केल्या. एमेंडमेंट कितें म्हूण केल्या? जे अनकॉन्स्टिट्युशनल आसा अनकॉन्स्टिट्युशनल आसता तेन्ना ते आमकां खंयच मान्य जायना. आमकांच न्ही गव्हर्नमेंट डिपार्टमेंट जे रजिस्टर आसा तांकां ते व्हरोन दिता ते आमी सगळ्यांनी मान्य केल्ले ना. जेन्ना इतले जण बसलेले आसा तांच्यांनी ठरोवपाक जाय की ऑनलायन जे हे जाल्ले आसा ते बायलॉजान ना. ऑनलायन मिटींग म्हणटा ती बायलॉजान ना. कोविडाचो हे जर तुम्ही एमेंडमेंट केलो कितें एमेंडमेंट केलो भितर एक म्हणजे जर एक मनीस
इंटर कास्ट इंटर डिव्हिजन हाजे कडेन जर तो लग्न जाता जाल्यार ताका ह्या कमिटीन ताका उबो रावपाक मेळना, ताका हे करपाक ताका भायर दवरलें सारकें जाता हें, ताका जो रायट आसा तो ताका मेळना. असलें तुमकां एमेंडमेंट मंजूर आसा आनी कॉन्स्टिट्युशनल हे नल एंड वॉइड जावपाक जाय. असले ठराव मांडपाक हांगा जाय जेन्ना तुमी ठरयतले. अशें तुमी तेंका जाय तशें करतले. दुसरो आनीक हें आसा, दुसरो कितें ठराव आसा तांचो एमेंडमेंट केला. जर तरी कोणें कोर्टान पावले, कशें तरी कोर्टान पावले आनी ती जर केस पेंडींग उरली जाल्यार तांचो टर्म आनी ह्या फुडें 5 वर्सां फुडें वतलो. हे तुमकां मंजूर आसा? हो ठराव मांडपाक जाय हांगासर, कित्याक हो ठराव तुमचो फायनल जाता. कित्याक तुमी सगळे हांगा उपस्थित आसा. हो ठराव मांडपाक जाय. सो हे 2 ठराव हांगा मांडपाक जाय जे खरे मुद्दे इम्पॉर्टंट आसा. आनी फुडें कशी कमिटी वतली जी हांगासर बसल्या हे आमी आतां जाणकार उलयतात कशें म्हाका दिसता हे जाणकार कशें मातशें बरोवन घ्या. एमेंडमेंट जो पळय तांच्यांनी केला तो फूल एमेंडमेंट जो आसा तो नल एंड वॉइड करचो. एक ठराव तुमकां मंजूर आसा सगळ्यांक? जो पळय कायदो आमी पास करूंक ना, सगळे जाण उपस्थित आसतना तो करूंक ना. जे पळय एमेंडमेंट केला म्हणजे कितें, आमी पयलींचो जो बायलॉज आसा घटना, ती घटना प्रमाणेच आमी सगळे चलयताले. अचानक एक नवें कितें येता आनी ते बदल हाडटा आनी ते आपल्याक जाय तशें करता. अशें तुमकां जे एमेंडमेंट केला ते मान्य आसा? अशें हात वयर करात सांगा. तुमकां मान्य ना? दुसरं या कनिष्ठ पगार आणि ते ॲडव्होकेट आसा तर ताणें तो अमेंडमेंट जो कितें केला सद्याक तो ताणें थरोली वाचलो आसा आनी हो अमेंडमेंट आसा हो समाजाक घातक आसा आनी हो सगळ्याक तुमकां मान्य आसा. तर तुमी मान्यता दिल्ली आसा की जे ठराव आसा ते आमी आयज स्वाती घेतलेले आसा. तर तुमचे सगळ्यांचे देव बरें करूं आनी फुडें सरकार आमचे नेते प्रिविलेज घेतले आनी मागीर आव्हान